नांदेडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे। काल नांदेडमधील एका राहत्या घराला आग लागली आहे। या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु आग एवढ्या मोठ्या प्रमाणावर लागली की जीवनावश्यक वस्तूंसह संपूर्ण संसार आगीत जळून राख झालाय। अनेक वर्षापासून जपलेला संसार डोळ्यासमोर कोसळताना बघून मिथुन बावनकर आणि कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला। लाखांदूर तालुक्यातील नांदेड येथील मिथुन गोपीचंद बावनकर यांच्या घरी हळद उकळण्याचे काम सुरू होते। काम पूर्ण झाल्यावर चुलीतील लाकडे विझल्याचे समजून ती घरात ठेवलेला डिझेल साठवलेल्या बॅरल जवळ ठेवण्यात आली। मात्र लाकडांमध्ये धुमसणारा विस्तव पूर्णपणे विझलेला नव्हता आणि काही वेळातच त्या विस्तवाने पेट घेतला। आगीने तात्काळ 40 लिटर डिझेलच्या बॅरेलला गाठले आणि बॅरेलचा स्फोट झाल्याने आगीने रौद्र रूप धारण केले। यामुळे संपूर्ण घर आगीच्या ज्वाळांमध्ये वेढले गेले, ज्यामुळे 2 मोटरसायकलसह घरातील फ्रीज, एसी, वर्षभराचा पोटाचा साठा, शेतीतील माल, कपडे, भांडी आणि महत्त्वाची कागदपत्रे पूर्णपणे आगीत जळून नष्ट झाली। भूपाली मोहिते, स्टार महाराष्ट्र न्यूज, नांदेड। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।